अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे जीवन उपयोगी आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळत जातील। स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला संदेश देत आहेत की प्रार्थना कर, तुझी प्रगती होईल। ध्यान कर, तुला ज्ञान मिळेल। दान कर, तुला धन मिळेल। भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल। आणि श्रम कर, तुला नक्कीच या जगामध्ये सुख मिळेल आणि ते सुख स्वामी तुला देतील, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असाच ठेवायला असेल तर नक्की स्वामींवर विश्वास ठेवून या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू, असं काहीतरी आपलं सगळ्यांचं आहे। म्हणून स्वामींमुळे आपलं सर्वांचे अस्तित्व आहे आणि स्वामींवर आपण अशी भरपूर काही मोठी इच्छा मागावी आणि ती स्वामींनी पूर्ण नाही करावी असं कधीच झालं नाही। स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात। ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत। लोक गरिबीत तुमच्यावर दुर्लक्ष करतील, कष्ट केले तर हसतील आणि यशस्वी झालात तर जळतील। हे कटू आहे पण सत्य आहे। पण मला काही सत्य आधीच माहिती होती, फक्त बघायचं होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात आणि खोटं बोलू शकतात। म्हणून आपण तसे वागत जातो आणि लोकांच्या परीक्षा घेत जातो। मग लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागलं तर आपण चांगले असतो आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की आपण वाईट असतो। म्हणून आयुष्य समजून घ्यायचे असेल तर लुडो म्हणून समजून घ्या। आशा नेहमी सहा पडावे अशी असते, पण एक आला तरी चालावे लागतेच। म्हणून जीवनामध्ये चालायला शिका आणि चालले तरच तुम्ही पुढे जाल। मग म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी कधी आपण स्वतःचा आपल्याबरोबर बंधने लादून घेतलेली असतात। त्या बंधनातून आपण मुक्त व्हायला हवे आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा। स्वामी म्हणत असतात आपल्याला की बाळा भिवू नकोस, तुला जे हवंय ना ते मी शक्य करीन आणि लवकरच तुला मिळवून देईन। आपलीच कुत्री आपल्यावर भुंकायला लागली की समजून घ्या त्याला कोणीतरी दुसऱ्याने भाकरीचा तुकडा टाकलेला असतो। मग तुम्ही अशीच माणसे ओळखायला शिकले पाहिजे आणि असेच तुम्ही भरपूर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याल। एकटेपणा काय असतो ते ताजमहलकडे बघून ठरवावं। बघायला सगळे येतात पण राहायला कोणी नाही। म्हणून आपण जीवनामध्ये कधीच एकटेच असू शकत नाही आणि कधीही आपल्या मागे पुढे कोणीच राहणार नाही। म्हणून स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता आणि कसे जगता हे महत्त्वाचं आहे। बाप नावाचा सूर्य जोपर्यंत आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत संकटाची कितीही मोठी काळी रात्र आली तरी आयुष्यात प्रकाश हा असतोच आणि तो कायम टिकून राहतो। लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं। जर आरशाने चित्राऐवजी माणसाचं चरित्र दाखवलं असतं ना तर मग ते कुणीच पाहिलं नसतं। म्हणून लक्षात घ्या की तुमचं चरित्र पहिले नीट करा आणि नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल। म्हणून एकाने फुलाला विचारलं, तुला जेव्हा तोडलं केलं तेव्हा तुला दुःख झालं नाही का? फुल म्हणालं, तोडणारा इतका आनंदी होता की मी आपलं दुःख विसरलो। मग तुम्ही असंच दुःख विसरत चला। जगातलं सर्वात सुंदर रोप हे प्रेमाचं असतं आणि ते जमिनीवर नाही तर मनात उगवायचं असतं। काही गोष्टी सांगायच्या नसतात, मनात साठवून ठेवायच्या असतात। देव बघत असतो। बोलताना शब्द अगदी जपून वापरा, कारण या जगात आपण तर जर बोलून विसरतो पण लोक ते नेहमीसाठी लक्षात ठेवत असतात। गुरु जगायला शिकवतात आणि मित्र जगण्याची मजा घ्यायला शिकवतात। गुरु खडतर मार्गावर चालायला शिकवतात आणि मित्र या मार्गाचे सोबती होतात। गुरुशिवाय जगणं शक्य नाही आणि मित्रांशिवाय जगण्याला अर्थच नाही। मला घडणाऱ्या प्रत्येक गुरुला आज दंडवत घालताना माझ्या पडत्या काळात सोबत दिलेल्या सर्वांना देव नेहमी आनंद ठेव आणि देव नेहमी त्यांना सुखी समाधानी आणि निरोगी ठेव, ही स्वामींचरणी प्रार्थना। आणि प्रार्थना काही मागण्यासाठी नाही, परंतु देवाने जे दिले आहे त्याच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी असायला नक्कीच पाहिजे। मैत्री मनात वसलेलं नातं आहे आणि भेट कमी झाल्याने मैत्री कमी होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। तसेच आपल्या स्वामींसोबत दर गुरुवारी भेट होत असते, म्हणजे स्वामींसोबत आपलं नातं कमी होत असतं का? तर नाही, ते अजून घट्ट होत असतं। सुगंधाला दरवडण्याचा छंद आहे
परंतु वाऱ्याशी नातं जोडल्याशिवाय हे अशक्य आहे. आणि मैत्री एक असं नातं आहे जो निभावतो तो देव आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून मैत्री स्वामींशी करा. स्वामी तुम्हाला कधीच तुमचा हात सोडणार नाहीत. आणि मैत्री तुझी जीव आहे. माझा मिळालेला लाख मित्र तरी तुझं जीवलग आहेस आणि माझा असे स्वामींना म्हणा. म्हणून कारण स्वामींशिवाय दुसरा मित्र आपल्याला कुठेही या जगात भेटणार नाही आणि त्यांच्यासारखा मित्रही या जगात नाही. म्हणून मनाची नाती कधी संपत नाहीत, फक्त कधी कधी शांत होतात. म्हणून शांत मनाने विचार करायला शिका. घर बनवायचे तरी कुठे जमीन महाग होत चालली आहे आणि इथे लोक महाग जागा देत नाहीत. म्हणून मनात जर जागा कोणाला द्यायची असेल तर ती स्वामींना द्या. नक्कीच तुम्हाला भरपूर काही देतील. ओल्या कोरड्या जखमांवर आक्षेप बरेच असतात, ते मलम म्हणून येतात आणि मीठ लावून जातात. मलम शेवटी परकेच लावतात, पण जखमा नेहमी आपलेच देत असतात. म्हणून माणसं ओळखायला नक्की शिकली पाहिजेत. झाडांची पानं तोडली की ती परत जोडता येत नाहीत. नात्यांचं पण असंच असतं. म्हणून कधीही तुम्ही नाते तोडू नका, ते जोडून ठेवा. अरे मग कुठेही मार, पण हृदयावर मारू नकोस, कारण ते आधीच तुटलंय. आणि भरपूर काही लोकांनी आम्हाला दगा दिलाय असे काही लोक म्हणत असतात, पण तुमचं तुटलेलं हृदय जोडण्यासाठी सुद्धा स्वामी तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्या स्वामींना एकदा हाक द्या. आणि इथे शब्दाला किंमत आहे, भावनेला नाही. म्हणून स्वामी जे तुम्हाला सांगतील किंवा स्वामींजवळ तुम्ही जे मागाल ते नक्कीच होणार आहे. काहीच मिळत नाही जीवनात परिश्रमाशिवाय. माझी सावली सुद्धा मला उन्हात आल्यावरच भेटते. म्हणून लक्षात घ्या, एक खरा मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गात येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत नाही. जखमांचा हिशोब फक्त वेदनेलाच माहिती असतो. कोणतीच व्यक्ती मनाने वाईट नसते, मला त्याची वाईट वेळ बनवत असते. म्हणून आई वडिलांनंतर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. मग एक लक्षात घ्या, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा. मग ते आकाशातून पडणारे असो किंवा डोळ्यातून पडणारे असो. जन्म ठेपेसारखी असतात. काही नाती जिथे जमानत देऊन सुद्धा सुटका शक्य नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून जो स्वतःवर हसायला शिकतो तोच आयुष्य जगायला शिकतो. थोडा वेळ ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण पैसे देऊन देव मानतो, परंतु आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची आपण किंमत करत नाही. आपण त्यांचे नक्कीच धन्यवाद मानले पाहिजे. काही लोक जीवन जगत असतात आणि काही लोक जीवनात असतात. मग काही लोकांमुळे जीवन असतं, पण काही लोक असतात म्हणून जीवन असतं. या शब्दांमधले बोल तुम्हाला कळाले असतील तर भरपूर काही तुम्हाला आयुष्यातून कळून जाईल. म्हणून स्वामी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असायला हवेत. कोणासारखं का असावं? जर आपण वेगळं काहीतरी करण्याची जन्म घेतलेला असेल तर मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा आणि मनाप्रमाणे जगा. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा चांगलं हे आहे की स्वतःवर विजय मिळवला हवा आणि मग जीत नेहमी आपलीच असते. उदास असलो तर कोणीच विचारत नाही, पण हसलो तर सर्वच कारणे विचारतात. काय मग आहे यारे वाईट विचार लोकांचे आणि त्यानुसार ते संकटात आपल्या कधीच मदत करायला येत नाही. पण आपण जेव्हा खुशीत असतो तेव्हा विचारतात का खुश होतोस बाबा इतका म्हणून इथे भविष्याचा वेध लागत नाही आणि मी आयुष्याचा शोध घेतोय. म्हणून असे म्हणतात की नात्यात थँक्स आणि सॉरी हे दोन शब्द आणू नयेत, परंतु हे दोन शब्द आपले जे ते नात्याला वाचवत असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या आणि जी गोष्ट तुमच्याजवळ आहे त्या गोष्टीला धन्यवाद द्या. किती सुंदर असतात हे लोक जे दुसऱ्यांचा आनंद बघून आनंदी होत असतात. मग ते लोक निर्मळ असतात आणि त्यांचं मन सुद्धा निर्मळ असतं. जसं आपण स्वामींना आतुरतेने हाक घालतो आणि आपल्या निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करतो तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही देतात. मग ते बघत असतात की हा कधी भक्ती करतोय, तर स्वामी त्यानुसार आपल्याला फळ देत असतात. मित्रहो, म्हणजे आयुष्याच्या सायकलीची चैन जर सायकल स्वतःच ढकलत पुढे न्यावी लागणार असेल तर ती सायकल हवी कशाला? एवढं लक्षात घ्या, नात्याचा कधीच चुकीचा वापर करू नका. चांगली माणसं परत परत येत नाहीत, म्हणून ती माणसं नक्कीच जपून ठेवा आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील. आपल्यात ते असतात जे तुमची चूक सुधारून तुमच्या सोबत उभे असतात, नाहीतर सल्ला द्यायला तर जग तुमच्या समोर उभं असतं. कुणाचं मन दुखावणाऱ्या गोष्टी करू नका. निघून जातो गोष्टी आठवणीतून राहून जातात आणि ते लोक पण बदलून जातात ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ दिलाय आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्यात. पण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्यानुसार काहीही करता कामा नये. नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतात,
एकमेकांचा वापर करण्यासाठी नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच नाती जपायला शिकलं पाहिजे. मित्र जर कृष्णासारखा असेल तर मला अर्जुन व्हायला नक्कीच आवडेल, पण मित्र तसा असायला हवा. म्हणून आपल्या मित्रांसाठी देवाकडून मी काय मागू? देवाने त्यांना आनंद द्यावा आणि मला त्यांची सोबती द्यावी, एवढेच मी देवाकडे मागेल. कोणी सवय व्हायला वेळ लागत नाही आणि कोणाची सवय झाली तर मग त्याशिवाय आपल्याला करमत नाही. परंतु सवय नष्ट करायला आयुष्य आपलं निघून जातं आणि मग कोणत्याही गोष्टीची खरी जाणीव असणं हेच पुरेसं आहे. विश्वास तर लोक सत्यावर पण करत नाही. एक लहानशा भांडणाने आपण आपलं प्रेम संपवतो. त्यापेक्षा चांगलं आहे की आपण प्रेमाने आपलं भांडण संपवलं पाहिजे आणि कधीही भांडण केलं नाही पाहिजे. म्हणून कधीही तुम्ही स्वामींचा राग मनात घेऊ नका, कारण ते तुमचे प्रारब्ध नष्ट करत असतात आणि दुःख ते नष्ट करत असतात. तेव्हा आपण स्वामींची भक्ती करत राहिली पाहिजे, कारण जीवन आहे त्यामध्ये उतार चढाव हे येतीलच. आता कोणतंही असो, हिऱ्यासारखं असावं. नातं हे हिऱ्यासारखं असलं की सगळ्यात श्रेष्ठ असतं. दिसायला लहान परंतु किमती आणि अमूल्य म्हणून जगातली स्वस्त गोष्ट आहे. सल्ला एकाला मागा, हजारो देतील. मत हजारांना मागितली तर एकाकडूनच मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून श्वास थांबणे म्हणजेच मृत्यू नाही, तो माणूस सुद्धा मेलेला असतो ज्याने चुकीला चूक म्हणण्याची हिंमत दाखवली नसते. म्हणून आग सुद्धा किती विचित्र आहे गोष्ट आहे. त्या ना कोणाचे बोलण्याने सुद्धा लागते. आणि आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय हे महत्वाचं आहे. म्हणून लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे भरपूर महत्वाचे असते. जीवनात कोणाला रडून होम हवन करून पूजा केली तर त्याला काही अर्थ नाही. जर कोण्या माणसाला हसवलं तर तुम्हाला देवाजवळ अगरबत्ती पण लावायची आवश्यकता नाही. विचार करू नका, करून बघा, मनाला खूप भारी वाटेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जी मैत्री योग्य रस्ता दाखवत नसेल ती मैत्री शत्रुत्वापेक्षाही वाईट असते. आणि एवढे मात्र निश्चित आहे, कपाटात मिळालेली बालपणीची खेळणी माझ्या डोळ्यातला उदासपणा बघून म्हणाली, तुलाच खूप इच्छा होती ना मोठं व्हायची, म्हणून आपण लहान राहिलेलंच बरं असतं. कारण आपलं मन हे निरागस असतं आणि निरागस मनाने आपण देवाची भक्ती करत असतो आणि देव आपलं सगळं ऐकत असतो. पण मोठे झाल्यावर आपल्याला जबाबदारीचं ओझं येतं आणि आपण सगळं काही अगदी विसरत चाललेलो आहोत. म्हणून लहानपण देगा देवा हे खरंच म्हटलेलं आहे. तू मला एक संधी दे विश्वास दाखवण्याची, दमशील तू माझ्या विश्वासासह चालता चालता. म्हणून स्वामींकडे एवढेच मागा की मला एवढी शक्ती द्या की मी प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकेल. आणि गोष्ट खूप सोपी होते. आणि जेव्हा कोणी आपलेपणाने म्हणतं तू टेन्शन घेऊ नकोस, आणि जसं स्वामींचे वाक्य आहे, देऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणून त्याने आपल्याला एक धीरावा मिळतो आणि आपण परत जोमाने सुरुवात करतो. व्यक्ती ही मनाने सुंदर असायला हवी, चेहऱ्याने तर सर्व सुंदर दिसतात. तुझ्यावरची मैत्री व्यक्त करणं रोज मला जमत नाही, पण माझं मन खरोखरच तुझ्याशिवाय रमत नाही, असं आपण विचार करता करता स्वामींविषयी विचार करायला लागतो. मग स्वामींशिवाय आपलं मन रमत देखील नाही आणि स्वामींचा चेहरा आपल्याला डोळ्यासमोर येत असतो आणि आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. पडत्या काळात खांद्यावरती तुझा हात हवा आहे. स्वामी समर्थांना तुम्ही हेच मागायचं आहे. म्हणून जन्मोजन्मी साथी स्वामी समर्थांची आपल्या सोबत असायला हवी, एवढं मात्र निश्चित आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. आता कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे आपल्या आणि स्वामींच्या नात्यात. म्हणून आपण आपलं आणि स्वामींचंही नातं खूप खूप गोड आहे, म्हणून ते शेवटपर्यंत गोड राहावं यासाठी तुम्ही स्वामींचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. चांगल्या माणसात एक वाईट गोष्ट असते, ते सर्वांना चांगलं समजतात आणि कुणालाच वाईट समजत नाही. आणि म्हणून शाळेच्या मैदानात भेटेल का तो माझा हरवलेला मित्र, नेहमी शाळेत सोबत असणारी त्यांची साथ कधी सुटलीच कळलीच नाही. म्हणून अशीच साथ देणारे स्वामी सुद्धा आहेत, म्हणून त्यांना जपायला शिका. उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचं नक्कीच करा. कदाचित लोक हे समजू शकले असते तर की नाते एकमेकांची सोबत करण्यासाठी असतात, एकमेकांना वापर करण्यासाठी नसतात. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की डोळे फक्त दृष्टी देतात, परंतु आपण कुठे काय बघतोय ते आपल्या मनाच्या भावनेवर अवलंबून असते, नाही का? मग काही नाती झाडांच्या पाण्यासारखी असतात. आज हिरवी तर उद्या सुकलेली नाती मुळांपासून जोडायला शिका. जसं जसा काळ जाईल तसं तशी नाती सुद्धा झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील. आणि नक्कीच तुम्ही जेवढे जास्त स्वामींचे नामस्मरण केलं तेवढे जास्त झाडांची मुळे ही बळकट होत जातील आणि स्वामी तुम्हाला तेवढे जास्त तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच लीला दाखवतील आणि चमत्कार दाखवतील.
फक्त एवढाच फरक पडलाय की चेहऱ्यावरील हास्य पूर्वी सहज येत होते, आता मुद्दाम आणावे लागते. म्हणून तुम्ही अगदी मन मोकळेपणाने जगले पाहिजे. बदल घेण्यात काय मजा? नक्कीच बदला घेण्यात मजा नाहीच. म्हणून मजा तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला बदलावून टाकता. आणि एवढा त्यात मजा आहे की आपण कितीही चांगले वागलो तरी लोक वाईटच गुण लक्षात ठेवतात. श्रीकृष्णाने सांगितले आहे, धर्माचे सदैव रक्षण करावे आणि अधर्माचा सर्वनाश करावा. प्रयत्न करू नकोस. तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा रुसलेले काही लोक इथे देवापासूनही आहेत. म्हणून लोक देवाला सुद्धा सोडत नाही. तर आपण कोण आहोत? हरवलेले आपण आहोत आणि शोधत आपण देवाला आहोत. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण स्वतःला शोधा. देव आपोआपच आपल्याला मिळेल. नातं कधी संपत नाही. गोष्टीतून संपलं तरी डोळ्यात राहतं, डोळ्यातून निघालं तरी आठवणीत राहतं. म्हणून ते तसं नातं स्वामींसोबत जोडायला शिका. माणसांची ओळख ही त्यांच्या विचारांमध्ये असते आणि त्यांचे विचार जर चांगले असले तर त्याला सर्व काही मिळू शकते आणि सर्व काही गोष्टी त्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून विचारांमध्ये भरपूर काही मोठी ताकद आहे. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शब्द असतात ते माणसांना जोडतात तर कधी माणसांना तोडतात. म्हणून शब्द जपून वापरायला शिका. आयुष्यात कुणाशी बेरेज करू नका आणि कुणाला केव्हा वजा करायचे आणि कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि कधी भागाकार करायचा हे स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कोणामध्ये गुण दिसत असेल तर मनाला कॅमेरा बनवा आणि जेव्हा कोणामध्ये अवगुण दिसत असेल तर मग नक्कीच मनाला आरसा बनवा. एवढं मात्र तुम्ही निश्चित लक्षात ठेवा. आणि बोर्ड तर जपतोय आणि नाती आजकाल बोलून जपायला नक्कीच कुठे आहेत. म्हणून सर्व टचमध्ये व्यस्त आहेत आणि परंतु टचमध्ये कोणीही नाही. म्हणून मोबाईलचा बाहेर ही दुनिया आहे आणि तुम्ही ही दुनिया बघितली पाहिजे. आणि आपल्या व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच टाइम स्पेंड केला पाहिजे. जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. आणि शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आपला जेवढा मोठा विश्वास असेल त्याच गोष्टी आपल्या सोबत होत जातात. आणि मित्राचं असणं हे सुद्धा कदाचित नशीब असतं. खूप कमी लोकांच्या हातात ही रेष असते. एवढं मात्र निश्चित आहे. मग तुम्ही फक्त स्वामींना मित्र बनवा. बघा तुमचं आयुष्य अगदी अगदी अनमोल होऊन जाईल आणि हिऱ्यासारखं होऊन जाईल. कोण सोडून गेलाय यापेक्षा कोण आपल्या सोबत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मूर्तीमध्ये देव शोधतात लोक. मुळात देव हा माणसातच असतो आणि तो आपण माणसात शोधला पाहिजे. मूर्तीमध्ये देव कधीच नसतो. एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. हास्य तेव्हाच थांबवा जेव्हा ते कोणाला दुखवत असेल. नाहीतर दिल खुलास हसत राहा आणि मन मोकळेपणाने जगा. या जगात प्रत्येक व्यक्ती खोटी ठरू शकते पण आरसा कधीच खोटा असू शकत नाही. कारण तो सगळ्यांचा चेहरा अगदी व्यवस्थित व चांगल्या प्रकारे दाखवत असतो. म्हणून ते तसं आरसे तुम्ही ओळखायला शिका आणि तसे चेहरे ओळखायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्या काही गोड शब्दांनी कोणाचं रक्त वाढत असेल ना तर ते शब्द एक प्रकारचं रक्तदान आहे हे समजा. आणि छळात नक्कीच बळ आहे आणि परंतु माफी आज सुद्धा अंतिम उपाय आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विश्वास नक्कीच करायला शिका. संशय सर्व जगच घेतं. सन्मान आणि स्तुती मागितली नाही जात, कमावली जाते. मुद्दा आहे जेव्हा मैत्रीचा येतो ना तेव्हा प्रेम सोडून दिलं जातं. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून पलटून उत्तर देणं चुकीचं आहे. पण एकदाच राहिलो तर लोक बोलण्याची नक्कीच हद्द विसरून जातात. म्हणून आपण बोलले तर पाहिजेच. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवले. नातं सगळ्यांशी ठेवा पण अपेक्षा कुणाकडूनही नको. कोण आहे शत्रू कोण आहे मित्र इथे एकाच चेहऱ्याचे अनेक आहेत चित्र. आणि हृदय थोडी हिंमत तू पण कर. चल दोघे मिळून मग सर्व काही आपण साध्य करू शकतो. म्हणून ते हृदयच आपले स्वामी आहेत आणि आपल्या स्वामीच आपल्या हृदयात आहेत असे समजावे. रात्रभर करत राहिलो स्तुती तुझी चंद्राशी. चंद्र एवढा जळाला की सकाळपर्यंत तो सूर्य झाला. आणि ही किती छान गोष्ट लिहिलेली आहे. म्हणून अशी स्तुती आपण स्वामींची केली पाहिजे. स्वामींचे मन अगदी निर्मळ आहे. ते निर्मळ मनाने आपल्याला देतात आणि दोन्ही हाताने देतात. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजातही वाढत जातो आणि मग तेच तेव्हा सुद्धा ऐकू येतं जे आपण बोलत नाहीत. म्हणून एवढं लक्षात घ्या. बस नका करू कुणावर आता तुम्ही विश्वास आणि फक्त ठेवा स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर विश्वास. विश्वास दाखवणारे खूप आहेत पण विश्वास पात्र आता एकही नाही. आणि विश्वास फक्त आता स्वामींवर होतोय. तेव्हा खूप त्रास होतो जेव्हा आपलेच लोक आपल्याला वाईट समजतात आणि ते आपल्याला वाईट साईड बोलत असतात. पण आमच्या मनामध्ये तसं काही नसतं. मनातील विचार सुंदर असतील तर सर्व जग सुंदर असेल.
एका दगडावर लिहिलं होतं की कुणाला दोष देऊ, जीवनात त्रास देणारे हे आपलेच आणि स्मशानात पुरणारे हे आपलेच आहेत. देव तर माझ्याशिवाय देव आहे, परंतु मी देवाशिवाय काहीच नाही. म्हणून देवाला भजायला शिका आणि देवाला जपायला शिका. एवढं मात्र निश्चित आहे. थोडं थकलोय, दूर जाणं सोडलंय, परंतु असं नाही की मी चालणं सोडलंय. मी जीवनामध्ये चालतच राहील आणि सर्व काही बघत राहील आणि लोकांचे अनुभव घेत राहील. सोबत करायला कोणी येत नाही, सोबत मिळवायला सर्व सोबत असतात आणि असावे लागतात आणि उभे असावे लागतात. म्हणून वातावरण बघून सरडा रंग बदलत असतो आणि माणसं संधी बघून रंग बदलत असतात. म्हणून दोन्हींपासून अगदी ओळखून दूर राहिले पाहिजे. कुठे मिळतो समजून घेणारा, जो येतो तो समजावून जातो आणि फक्त समजून घेणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे आपण सर्व काही सांगू शकतो. रडवतात जेव्हा मुलं तेव्हा हसवतात मुली. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा स्वामी आपल्याला रडवत असतील ना, तेव्हा स्वामी आपल्याला हसवणार सुद्धा आहेत. फक्त एवढं तुम्ही मनात आणि ध्यानात राहू द्या. म्हणून त्या हसवण्याची वाट बघा आणि स्वामी एक दिवस तुम्हाला सर्व काही नक्कीच देतील. खूपच सोपं आहे नात्यात व्याकरण. मी काही तुझं मान्य करतो, तू काही माझं मान्य कर, असंच नातं टिकत असतं. शब्द जपून वापरले पाहिजे. चुकीचा निघाला तर फक्त माफ केले जाऊ शकते, पण विसरू शकत नाही. म्हणून शब्दांची रचना अशी केलेली आहे देवाने की शब्द आपण नक्कीच जपून वापरले पाहिजे. फरक तर त्यांच्या आणि त्यांच्या विचारांमध्ये असतो. नाहीतर मैत्री प्रेमापेक्षा कमी नाहीये. म्हणून मैत्री तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि तीही स्वामींबरोबर. कुणाला माहिती सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात, नाहीतर लोक इथे तुटलेल्या घरांच्या विटा सुद्धा उचलून नेतात. बरं, म्हणून कुणालाही माहीत पडू देऊ नका. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते बळजबरीने जगू नका, तर सुंदर तऱ्हेने जगा आणि मन मोहनाने. नक्कीच तुम्ही मन मोकळेपणाने जगा. तू हरवला असतास तर शोधून घेतलं असतं, पण तू बदलला आहेस एवढं लक्षात घे, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपण जर बदललेलो असू तर आपण स्वतःला सुधारायला हवे आणि आपण पहिल्यासारखं परत जगायला हवे. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजातही वाढत जातो. मग ते सुद्धा ऐकू येतं जे आपण मनामध्ये विचार केलेलं असतं आणि नसतं सुद्धा. म्हणून आपण बोलण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. या बदलत्या काळात काही असं घडू लागलं की लोक वेडे होऊ लागले आणि फोन स्मार्ट होऊ लागले. म्हणून लोकांसोबत बोलायला तुम्ही वेळ काढा. नेहमीच तुम्ही स्मार्टफोनमध्ये राहणं हे चुकीचं आहे. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की जग वाईट आहे, म्हणून आपणच वाईट आहोत आणि आपणच जग वाईट करत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. किंमत दोघांचीही मोजावी लागते आणि बोलण्याची पण आणि न बोलण्याची पण. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. दरवर्षी वाढदिवस येतो आणि नक्कीच तुम्ही वाढदिवस म्हणत असतात, पण आनंदाचा क्षण तुम्ही अगदी खोट्या खोट्या तुम्ही भावनांनी म्हणत असतात. पण तुमचं एक आयुष्य नक्कीच कमी होत असतं आणि तुम्ही त्यातून नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्यांचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्त्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय हे नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि का मेलेल्या माणसाने किती छान म्हटले, माझ्या शरीरावर रडणारे हे लोक जर मी कधी उठलो तर मग ते मला जगू देणार नाहीत. आणि एवढं निश्चित आहे. म्हणून सांगून द्या त्या समुद्राला की लाटांना सांभाळून ठेव. जीवनात वादळ आणायला आपलेच पुरेसे आहेत आणि आपले सगळं काही करत असतात, कारण ते आपल्याला ओळखत असतात. अहंकार कोणत्या गोष्टीचा करू, मेल्यानंतर माझीच माणसं मला स्पर्श केल्यावर हात धुतील. म्हणून कशाचाही अहंकार आणि गर्व निश्चित करू नका. मग कळत नाही कोणतं धन आहे. मित्रांच्या शब्दांमध्ये बोलतात तेव्हा ते मन विकत घेतात आणि मन अगदी हलकं होत असतं. म्हणून देवासारखाच मित्र आपल्याला दिलाय आणि देवानेच त्याला आपल्यासाठी पाठवलेला असतो. लोकांनी सांगितले की काळ बदलतो आणि काळाने सांगितले की लोक पण बदलतात. जे नाही केलं ते करून बघा. श्वास थांबवून मरून बघा. नक्कीच तुम्ही हे करून बघा. सांगण्याचा अर्थ असा आहे की जीवनात जी गोष्ट केली नाही ती करून बघा, एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि जीवन मन मोकळेपणाने जगा. मानतो की तुझ्या डोळ्यांमध्ये काही खास नाहीये. मी पण यांना जाऊन विचारा की ज्यांना भेटलो नाही मी, म्हणून आपण इतकं व्हॅल्युएबल बनलो पाहिजे की लोक आपल्याला बघण्यासाठी तरसले पाहिजेत. आणि म्हणून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या मनातलं सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आता शांत राहणं व योग्य वाटतं की बोलून कुठेतरी ऐकतात लोक, म्हणून शांत राहावंसं वाटतं आणि असं शांत पडून राहावंसं वाटतं. या जगातला सर्वात अवघड काम म्हणजे
आपल्या लोकांमधून आपली लोक शोधणं. म्हणून आपल्या लोकांमध्ये आता सर्व काही तफावत होत असते आणि ती सुधारण्यासाठी आपणच पुढे गेलो पाहिजे आणि बोललो पाहिजे. तुम्ही काय कोणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनाला समजवू शकला नाही. म्हणून आपण तर माणसं आहोत, मग आपण माणसांकडून एवढ्या अपेक्षा करू शकत नाही. चेहरा तर भेटून जाईल माझ्यापेक्षा सुंदर, पण गोष्ट तेव्हा हृदयाची येईल ना, तेव्हा हरून जाशील एवढं लक्षात ठेव, असं आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो. पण त्या ठिकाणी आपली थोडी गर्व वाढत असतो, पण आपल्या मनातल्या भावना सुद्धा उकळून बाहेर येत असतात. म्हणून त्या भावनांना जपून ठेवायचं आणि फक्त स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा. मग नक्की सर्व काही तुम्हाला मिळेल आणि चांगले सर्व असतात. फक्त ओळख वाईट काळात होते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ही ओळख तुम्ही नक्कीच काळामध्ये केली पाहिजे. आणि गीतेत लिहिलेला आहे की काय घेऊन आलो आहे आणि काय घेऊन जाणार आहे. मी म्हणतो एक मन घेऊन आला आहे आणि हजारो मनात जागा बनून जाणार आहे. एवढंच तुम्ही लक्षात आणि नक्कीच याकडेच फोकस केला पाहिजे आणि याच गोष्टी मिळवण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. माणसं कमावायला शिका. आता आग लावणाऱ्या कुठे माहीत आहे वाऱ्याने दिशा पलटली तर जळणारा तोच आहे. म्हणून आग लावू नये आणि कुणाच्या चांगल्या संसारामध्ये आपण तत्भेद आणि मतभेद करू नये. आणि माझ्या विरुद्धच्या गोष्टी मी आता शांतपणे ऐकतो, कारण उत्तर देण्याचा हक्क मी आता वेळेला दिलाय. म्हणून वेळ सगळ्यांना उत्तर देत असते आणि सर्वांना वेळेचे उत्तर अगदी ठामपणे माहिती असतं आणि ती काळानुसार अगदी परफेक्ट त्यांना त्यांचं उत्तर देत असते. आता जखम देणारे आपल्याला खूप काही येतात आणि जखम भरणारे आपल्या आयुष्यात आलेच पाहिजे. काही बनायचं आहे तर समुद्र बना. लोकांना घाम फुटला पाहिजे तुमच्या अवकात सांगता सांगता. म्हणून एवढे मोठे तुम्ही बनले पाहिजे आणि ते फक्त स्वामींच्या भक्तीत राहूनच तुम्ही बनवू शकता. प्रेम नाही मिळालं म्हणून नशिबाला दोष नाही द्यायचं. लक्षात ठेवा, मिळालेलं प्रेम कृष्णालाही नव्हतं एवढं मात्र निश्चित आहे. आपण तर माणसं आहोत. मग इथं पत्रिकेत नाव घेतलं नाही तरी ना माणसे नाराज होतात. माणसं आणि तुम्ही चुकांचं घेऊन बसलाय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, इतके वाईट बना की वाईट काळ सुद्धा जवळ यायला नको आणि त्या वाईट काळामध्ये कुणाचं नुकसान तरी व्हायला नको. आणि ज्यांच्या जवळ आपली माणसं आहेत ना ते त्यांच्याशी भांडतात. ज्यांचं कोणी आपलं नाही ना ते आपल्या माणसांसाठी तडपतात. आणि खरं सांगितलं होतं कोणीतरी, एकटं जगणं शिकून घे. लोक कितीही असले तरी एक दिवस साथ सोडून नक्कीच जात असतात. म्हणून आपण एकटे जगायला शिकलो पाहिजे आणि एकटे वावरायला शिकलो पाहिजे. या जगातील सुंदर नातं प्रीतीचं आणि त्याहून अधिक सुंदर मैत्रीचं ही नक्कीच करा, कारण समोरच्याचं माणसाला देवाने तुमच्याजवळ बोलायला पाठवले असते आणि ते तुमचे दुःख ते वाटून घेत असतात. म्हणून मैत्रीचं नातं एक हवं हृदयात. आपलेपणा महत्वाचा आहे, नाहीतर आठवण शत्रू पण काढत असतात. आपण केव्हा बरोबर होतो हे कोणीच आठवणीत ठेवत नाही आणि आपण केव्हा वाईट होतो हे कोणीच विसरत नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण चांगलेच बना आणि कधीच वाईट बनू नका. आयुष्यात सर्वात जास्त दुःख हृदय तुटल्यावर नाही, विश्वास तुटल्यावर होतो. कारण आपण कोणावर विश्वास ठेवूनच नातं जोडलेलं असतं एवढंच मात्र निश्चित असतं. म्हणून पलटून आठवणी येतात, वेळ नाही. म्हणून जे काही करायचंय ते आत्ताच करायचं असतं आणि याच वेळेला करायचं असतं. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा. आपण अपेक्षा कुणाकडूनच ठेवू नका. लाख वचने द्या, कुणाला सोडणारे सोडूनच जात असतात. त्यांच्याकडे पर्याय काहीच नसतो. म्हणून आपण नातंही घट्ट धरून ठेवलं पाहिजे. नको उघडू माझ्या नशिबाच्या पुस्तकाला, तिथे त्या माणसांची हृदय तोडलंय ज्यांच्यावर मला गर्व होता. म्हणून अशा जे हृदय तोडतात ना त्या माणसांपासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे आणि त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. सोबत तोच असतो जो दूर राहून सुद्धा स्पर्श करून जातो आणि मनाला भेदून जातो. म्हणून तसेच आपले स्वामी आहेत. आपण स्वामींना गुरुवारी मठात भेटायला जातो, पण स्वामी आपल्याला कायम आठवडाभर लक्षात ठेवत असतात आणि ते आपल्याला भेटून जात असतात. म्हणून बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाहीत, फक्त मन हवं असतं. म्हणून स्वामी आपल्याला मनापासून बोलत असतात आणि त्याला लीला आपल्याला समजत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, काही जखमा अशा असतात त्या ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो, सांगू नाही शकत. म्हणून त्या मनातल्या मनात ठेवा. नक्कीच तुमचा बदला घ्यायला आणि फळ द्यायला नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. सोडणारा सोडून जातो, पण त्याच्याशी जुडलेले हृदयाचे गाठ सुद्धा सुटत नाही. आजपर्यंत खूप विश्वास तुटले, परंतु विश्वास ठेवण्याची सवय नाही गेली. किती प्रेमाने जपान तुम्ही नातं, पण बदलणारे नक्कीच बदलत असतात आणि शेवटी ते जात असतात. म्हणून कुणी बदलून जगण्याचा मला मुळीच दुःख नाही. पण बस
काही अशी माणसं होती ज्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात नक्कीच कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यात येत असतील आणि असतात सुद्धा, आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. म्हणून स्वामींची एकनिष्ठ राहा आणि स्वामींची सेवा करा. आता जाता जाता स्मशानामध्ये मिटून गेल्या नशिबाच्या रेषा जवळजवळ जळत होते राजा आणि भिकारी. म्हणून कोणामध्येच भेद आपण करू शकत नाही, आणि ते दोन्ही सारखे असतात, कारण त्यांना पैशांचा फरक असतो. पण माणूस तर सामच असतं आणि माणुसकी ही सेमच असते. म्हणून आपण माणसं नक्कीच जपायला शिकली पाहिजे. लिहिलं होतं आज राशीला की खजिना मिळणार. निघालो फिरायला तर मित्र जुना भेटून गेला. म्हणूनच मित्रांनाच तुम्ही खजिना समजा, आणि तेच देव असतात आणि तेच आपल्याला मार्ग दाखवत असतात. फाडून टाकले की मी त्या पुस्तकाला ज्यात लिहिलं होतं की भरपूर काही तुम्ही मिळवू शकता, फक्त तुम्ही असं करू नका आणि तसं करू नका. फक्त मी एवढेच म्हणेल की तुम्ही तुमच्यासोबत काही चुकीचं घडत असेल तर फक्त स्वामींकडे जा आणि स्वामींची सेवा करा. न मागताही सर्व काही मिळेल आणि भरपूर काही मिळेल. खऱ्या प्रेमाचा कधी शेवट होत नाही, आणि झालं तर ते प्रेम खरं होत नाही. म्हणून एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर असंच एकनिष्ठ प्रेम केलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे प्रेम केलं पाहिजे, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या प्रार्थनेद्वारे तुम्ही नक्कीच चांगल्या बनवू शकतात आणि चांगल्या करू शकतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की प्रार्थना तुमचं जीवन हे चांगलं करू शकतात आणि प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडू शकतात. म्हणून तुम्हाला प्रार्थना कशी करावी हेच उमजलं आहे का? तुम्ही नित्य नेमानं प्रार्थना करणं केव्हापासून सोडून दिलाय? जेव्हा एखादी दुर्घटना घडते, संकटांनी पूर्णपणे आपण घेरले जातो, आपण आजारी पडतो किंवा मृत्यू समय अगदी समीप येऊन ठेपतो, तेव्हा आपण प्रार्थनेकडे एक प्रभावी उपाय म्हणून पाहू लागतो. एकदा दररोज रोजच्या वर्तमानपत्रावर नजर टाकून बघा. कधी अस्तव्यस्त असलेल्या लहान मुलासाठी, तर कधी विश्व शांतीसाठी, तर कधी खाणीत अडकलेल्या खाण कामगारांसाठी देशभर प्रार्थना केली जाते. त्यानंतर काही दिवसांनी अशी बातमी छापून येते की खाण कामगार म्हणाले की त्यांना मदत मिळेपर्यंत ते प्रार्थना करत होते. तर एखादा वैमानिक म्हणतो की मी अगदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये मला विमान उतरवण्याची वेळ आली तेव्हा मी ईश्वराचा धावा केला होता. खरंच कठीण समय प्रार्थनेद्वारा, आणि प्रार्थनेसारखा दुसरा आधार नाही. परंतु प्रार्थनेला आपल्या आयुष्यातील सर्जनशील व अविभाज्य भाग बनवण्यासाठी कठीण प्रसंग येण्याची वाट पाहायची गरज नसते. प्रार्थनेमुळे संकटातून मुक्त झालेल्या बातम्या वृत्तपत्रात येतात आणि तोच या प्रार्थनेच्या शक्तीचा दाखला असतो. आणि म्हणून परंतु लहान मुलांनी निरागसपणे नक्कीच केलेल्या प्रार्थना, जेवणाआधी म्हटलेल्या प्रार्थना किंवा अगदी ईश्वराशी नक्कीच जोडून आलेल्या प्रार्थना तुम्ही समजू शकता. म्हणून त्या एकरूप होण्यासाठी केलेल्या साधीशी प्रार्थना असे प्रार्थनेचे अनेक प्रकार आहेत. म्हणून वेगवेगळ्या प्रार्थना पद्धतींचा अभ्यास करणं हे माझ्या कामासाठी अत्यंत गरजेचं होतं. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मला प्रार्थनेच्या सामर्थ्याचा अनुभव आला होता असं लेखक म्हणत आहेत. म्हणून प्रार्थना तंत्राचा अवलंब केल्यावर लाभ मिळालेल्या काही लोकांशी मी बोललो आहे, त्यांच्याबरोबर कामही केलाय. प्रश्न असा आहे की प्रार्थना कशी करावी, हे दुसऱ्यांना कसं सांगावं? कारण प्रार्थना एक अगदी वैयक्तिक असा अंतर्मनाशी साधलेला संवाद आहे, आणि जे लोक अडचणीत सापडलेले असतात त्यांना सारासार विचार करून आचरण करणं जड जातं, आणि त्यांना काहीतरी सोपा उपाय हवा असतो. असा मार्ग जो निश्चित परिणामकारक ठरेल आणि वापरायला सोपा असेल. प्रार्थनेमुळं तुमच्या जीवनात यश, समृद्धी नांदेल, तसेच तुम्हाला निरोगी जीवन प्राप्त होईल. आणि प्रार्थना उपचार पद्धतीमुळं व्यक्तीच्या जीवनात जो बदल घडेल त्याचे परिणाम स्वरूप ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अडचणीत प्रार्थना उपचार पद्धतीचा वापर करून बदल घडू शकेल. म्हणून प्रार्थना उपचार पद्धती म्हणजे एक प्रक्रिया नाही, तर प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीनं ईश्वरावर भरोसा ठेवून अंतर्मनाला घातलेली साध आहेत. म्हणून अशा अर्थात प्रार्थना उपचार पद्धतीचा अवलंब करणाऱ्या व्यक्तीला स्वतःला आपण काय करत आहोत व का करत आहोत हे निश्चित माहिती असले पाहिजे. जेव्हा व्यक्ती पूर्ण विश्वासानं या पद्धतीचा अवलंब करते तेव्हा त्या इच्छापूर्तीसाठी ही पद्धत अवलंबली ती पूर्ण होते. आणि म्हणूनच या पुस्तकाद्वारे आणि या विचाराद्वारे वेगवेगळ्या प्रार्थना तंत्रांचा परमस्पर्श नक्कीच मी तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही नीट ऐका. ही सारी तंत्र अनेकदा वापरून त्यांची परिणामकारक पडताळणी गेली आहे. म्हणून स्वस्थ शरीरासाठी आणि आनंदी मनासाठी ही तंत्र म्हणजे जणू रामबाण उपाय आहे. म्हणून बहुतेक सर्वजण मनात इच्छा आकांक्षा बाळगून असतात,
याचाच अर्थ त्यांच्या मनात इच्छारूपी प्रार्थना असतात. आपल्याला सुख, समृद्धी, सौष्ठत्व, सुरक्षितता, स्थैर्य वगैरे सर्व काही हवं असतं, परंतु अनेकांना हे कसं मिळवायचं ते माहिती नसतं. म्हणून मला काही दिवसांपूर्वी विश्वविद्यालयात शिकवणारे एक प्राध्यापक महाशय भेटले होते. ते मला म्हणाले, माझ्या आतड्यांवरून व्रण, अल्सर आहेत आणि मी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो तर या आजारातून मुक्त होऊ शकेन. पण मला स्वतःला कसं समजवायचं, स्वतःवर कसं नियंत्रण ठेवायचं याची कुठेही चांगली पद्धत माहीत नाही. माझं मन किती आवर घातलं तरी सारखं द्विधा होत असतं आणि निरनिराळ्या समस्यांचा विचार करतं. मला सारखं निराश, पराभूत आणि दुःखी असल्यासारखं वाटतं. या प्राध्यापकाला सकृत प्रकृती हवी होती आणि ती मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं प्रार्थना करावी हे त्यांना समजणं गरजेचं होतं. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे. प्रार्थना सफल होण्याचं मूळ कारण ईश्वरावरील विश्वास हेच आहे आणि हा विश्वास कोणताही धर्म, पंथ, संस्था आणि मशीद, देऊळ, चर्च किंवा व्यक्तीवरील नाही, तर ईश्वर निर्मित सृष्टीतील चैतन्यावर आहे आणि जे ब्रह्मांडाच्या अणुरेणूत सामावलेला आहे. आणि श्रद्धेच्या अर्थ आणि प्रत्यक्ष सत्याचा स्वीकार मानवी मनाला जे काही पटतं ते त्यांच्या अंतर्मनात रुजवावं आणि मग परमेश्वराशी एकरूप होतं. माणसाच्या अंतर्मनात जे असतं तसाच तो असतो. म्हणून प्रार्थनेचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा व्यक्तीचा अंतर्मन बाह्य मनातील विचारांवर एक काल्पनिक चित्र रेखाटतं. याच विचार प्रणालीवर सर्व धर्मग्रंथांचा विश्वास आहे, म्हणून त्या विचारांना अनुसरून आपण आयुष्य जगत असतो. बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम, हिंदू व अन्य कोणत्याही धर्माचे तुम्ही असाल तरी तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं फळ निश्चित मिळेल. फक्त एवढं लक्षात ठेवावं की हे तुम्हाला नवस, पूजा, जप, तप केल्यानं वा तुम्ही विशिष्ट धर्माचे आहात म्हणून मिळेल असं अजिबात नाही. माझ्या प्रार्थनेचं फळ मला मिळणारच या तुमच्या या दृढ विश्वासामुळं व प्रार्थनेवरील विश्वासामुळं तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होते. जीवनविषयक मूलभूत तत्व विश्वासावर आधारित आहे. विश्वास म्हणजेच मनातले दृढ पक्के विचार. माणूस जसा विचार करतो आणि विश्वास ठेवतो तसेच त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती बनते. लक्षात घ्या, जशी तुमची मानसिक परिस्थिती असते आणि मनस्थिती तशीच तुमची परिस्थिती आणि प्रकृती. म्हणून या विचारात दिलेले सिद्धांत जेव्हा तुम्ही आचरणात आणाल तेव्हा तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीची जाणीव होईल आणि मग तुमचे नकारात्मक विचार, आजार, एकटेपणा, विसंवाद नाहीसे होतील आणि मग तुमचं जीवन सुखी, समाधानी आणि नक्कीच समृद्ध होईल. निसर्गाची ही अदृष्ट व्यवस्था आपण सर्वांच्या जन्माआधीपासून कुठल्याही धर्माच्या अथवा चर्चच्या निर्मितीच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे. जीवनाची मूलभूत तत्व कालातीत आहेत आणि मी वाचकांना आव्हान करतो की या नक्कीच विचारात तुम्ही जे ऐकत आहात ना ते प्रार्थना तंत्र आत्मसात करा. यातून मिळालेल्या सामर्थ्याच्या बळावर तुमच्या साऱ्या व्याधी दूर पळतील आणि तुमच्या भयभीत मनाला दिलासा मिळेल आणि तुमचं दारिद्र्य नाहीसं होईल आणि अपयश, दुर्भाग्य, दुर्दैव आणि भ्रम तुमच्या वाऱ्याला देखील उभे राहणार नाहीत. म्हणून तुम्हाला एकच करायचं, त्या परमेश्वराशी मनोभावे एकरूप व्हायचं आणि मग बघा, प्रार्थनेच्या बळावर तुमच्या या आयुष्यात चमत्कार नक्कीच घडू शकतील आणि तुम्हाला चमत्कार हे नक्कीच दिसतील सुद्धा. म्हणून प्रार्थनेनं मिळते सर्जनशीलतेचा चालना. म्हणून प्रार्थनेसारखं सहज सोपं काहीच नाही. या विचारात अतिशय मूलभूत तत्व सांगितले आहेत. या तत्वाचा उपयोग स्वतःसाठी आणि इतरांसाठी कुणालाही करता येईल. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. या तत्वानुसार प्रार्थना कार्यान्वित होते. म्हणून बाह्य मनात आलेला विचार ही एक क्रिया होय, तर त्या अंतर्मनाला आणि विचाराला अंतर्मनानं दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया होय. तुम्ही सकारात्मक विचार केलात तर त्याचा प्रतिसादही सकारात्मक असेल. नकारात्मक विचाराचा प्रतिसादही नकारात्मकच असेल. म्हणून आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण अंतर्मनात एक निश्चित विचार, सवय, मानसिक चित्र रुजवत असतो. मनाचे दोन भाग असतात, बाह्य मन आणि अंतर्मन. ज्यावर बाह्य मन विश्वास ठेवतं त्याचा अंतर्मन स्वीकार करतं आणि विचारांना वास्तवात कसं उतरवायचं हे अंतर्मनाला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. म्हणून रुजवलेल्या विचारांवर अंतर्मन काम करायला सुरुवात करतं आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या घटना, अनुभव आणि वस्तू यांच्या रूपात दिसून येतो. म्हणून आपण सर्वप्रथम काही अनुभव जाणून घेऊया आणि ते तुम्हाला नक्कीच चांगले तुमच्या आयुष्यात बघायला मिळतील. म्हणून त्यानं ईश्वरावर विश्वास ठेवला. म्हणून ही गोष्ट तुम्ही नक्कीच ऐका, तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. मागे एकाच तारीख वर्तमानपत्रात एक बातमी वाचण्यात आली होती. कोरियातील युद्धामध्ये एक सैनिक मृत्यूच्या दाढेतून आश्चर्यकारकरित्या सही सलामत बाहेर पडला. मृत्यूशी सामना करताना तो देवाच्या 23व्या अध्यायात गुणगुणत होता आणि तो देवाचा अध्याय गुणगुणत असताना
गोळ्यांच्या वर्षावात आणि युद्धाच्या धुमकळीत त्याचे सहकारी मृत्युमुखी पडले. तो अगदी हतबल झाला होता, पण या अवस्थेतही तो मुखानं त्या नक्कीच 23वा अध्याय वाचत होता. मग त्यात त्यानं ईश्वराचा माझा पाठीराखा आहे असं मनात ठरवलं आणि त्याच्या सहवासात मी निश्चित आहे, ईश्वर माझ्या आत्म्याचा उद्धार करेल अशा अर्थाचा तो भाग होता. आणि या प्रार्थनेनं मिळालेल्या आंतरिक ऊर्जेमुळे तो युद्धभूमीवरून सही सलामत सुटला आणि त्याला प्रार्थनेला अंतर्मनाचा प्रतिसाद मिळाला होता आणि म्हणूनच ते अतर्क्य घडू शकलं हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जसं काही तुम्ही विचार करता तसं तुम्हाला भरपूर काही मिळत जाणार आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना ही करायला हवी आणि प्रार्थना एक कला आहे. म्हणून तुम्हाला प्रार्थनेची कला आत्मसात करायची असेल तर नक्कीच सर्वात आधी कल्पनाशक्तीची, योजनेची आणि उद्दिष्टांची एकरूप व्हा. मग थोड्याच वेळात तुम्हालाही जाणवेल की तुमच्या विचारांना ईश्वराकडून नक्कीच उत्तर मिळतंय आणि तुमचं नक्कीच प्रार्थनेचं फळ तुम्हाला प्राप्त होतंय. पण ते फळ नक्कीच मिळाल्यावर प्रार्थना करणं मुळीच थांबवू नका. प्रार्थनेच्या माध्यमातून अंतर्मनाशी साधलेला संवाद तुमच्या मनात स्पंदन निर्माण करतो आणि मग त्यातूनच मनशांती मिळत असते. जेव्हा तुम्ही एखाद्या कल्पनेवर दृढ विश्वास ठेवून मनन करता तेव्हाच ती कल्पना तुमच्या अंतर्मनातून रुजू लागते आणि याचा तुमच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम होतो. एखादी गोष्ट आपण का करत आहोत हे स्पष्ट होताच तुम्हाला आत्मीयता आणि विश्वास याची ताकद जाणवू लागते. म्हणून प्रार्थना मानसिक परिवर्तन आहे. प्रार्थना करताना जेव्हा सत्याची प्रचिती येते आणि त्या सत्यावर तुमचा विश्वास बसू लागतो तेव्हा तुम्हाला मानसिक परिवर्तन जाणवू लागतं. प्रार्थनेमुळे ईश्वर प्राप्ती भक्ती निर्माण होते आणि त्यांच्याकडे मानवाच्या सर्व व्याधीवर उपाय आहेत यावर विश्वास बसतो. तुमचं पुढं कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही कितीही भयानक अडचणीत असलात तरी प्रार्थनेच्या साहाय्यानं तुम्ही मानसिक संतुलन राखू शकाल. दैवी संदेश समजून घेऊन त्याच प्रमाणे आणि त्या वागण्याप्रमाणे नक्कीच वागण्याची सिद्धी प्राप्त करू शकाल. म्हणून प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्वराकडे काहीतरी मागायचं अथवा ईश्वर इच्छेत बदल घडवून आणायचा असं काहीही अभिप्रेत नाही. प्रार्थना फक्त तुमचं मानसिक परिवर्तन घडवून आणू शकते. प्रार्थना म्हणजे मानसिक दुर्बलतेचं प्रदर्शन आहे असं मानण्याचा काहीच कारण नाही आणि प्रार्थना करून ईश्वराला साकडं घालणं तर अजिबात अभिप्रेत नाही. प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्वरावरील विश्वास हा दृढ होतो आणि जर चांगले विचार मनात आणले तर ईश्वर देखील चांगलंच काहीतरी करेल अशी श्रद्धा निर्माण होते. म्हणून ज्या प्रकारचे विचार प्रार्थनासमयी मनात असतात त्याच प्रकारचं उत्तर ईश्वराकडून मिळतं आणि तुम्हाला मिळणारी फळं ही तुमच्या भक्तीवर अवलंबून असतात. आणि प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्वर तुमच्यात आणि तुमच्या सर्व कार्यांमध्ये सहभागी होत असतो. तुम्ही जिथं आहात तिथं ईश्वरही असतो आणि तुमच्या माध्यमातून जणू तो संदेश तो साधत असतो हे लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा ईश्वराचं स्मरण करता, त्याच्या प्रेमाचं आणि अगाध ज्ञानाचं स्मरण करता तेव्हा तुमच्या अंतर्मनात प्रार्थनेचं गुंजन अखंड सुरू असतं. तुम्ही जेव्हा मनन करता अथवा नक्कीच देवाचे आणि इतर धर्मग्रंथ वाचता तेव्हा देखील तुमच्याकडून प्रार्थना घडतच असते हे लक्षात घ्या. अनेक व्यक्ती अखंड प्रार्थना करत असतात आणि त्यांच्या मते ईश्वर त्यांच्या पाठीराखा असून नक्कीच त्यांच्या प्रत्येक कार्यात ईश्वराचा सहभाग असतो आणि तो त्यांचा सांगाती म्हणून त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनतो. आणि प्रार्थना करणं म्हणजे ईश्वराला तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवणं आहे. तुम्हाला तुमच्या ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि तेव्हा समजतं की तुमच्या अंतर्मनात ईश्वराचा वास आहे आणि तो त्याचा अमोघ शक्तीच्या सहाय्यानं तुमच्या नक्कीच माध्यमातून कार्यरत असतो आणि म्हणूनच अनेक कठीण प्रसंगात तो तुम्हाला मार्गस्थ करतो. या मनस्थितीमुळे कुठल्याही द्वंद्वांचं सुसंवादात परिवर्तन होऊ शकतं आणि तुम्ही स्वतःचा दृष्टिकोन बदलतात तर तुम्हाला ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती आणि त्यांच्या प्रेमाची प्रचिती नक्कीच येईल हे लक्षात घ्या. म्हणून ईश्वर नेहमी उत्तर देतो. सद्विचार नेहमीच सद्प्रवृत्तीमध्ये बदलतात आणि सद्विचारांमुळे दैवी शक्तीवरचा विश्वास वाढतो. जगत ईश्वराकडे आपल्या सर्व समस्यांचं उत्तर आहे आणि खात्री पटली की तुम्ही जणू लागता आणि बोलू लागता आणि म्हणू लागता की मला उत्तर सापडलाय आणि कोणी विचारायच्या आत आपण उत्तर देऊन मोकळे होतो. आपण पाहिले असेल की एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करत असतो आणि तेव्हा अगदी सरळ सोपे उपाय आपण नजरेआड करतो. दैवी कौल घेऊन उचललेली पावलं स्वयंप्रेरित असतात आणि दैवी आत्मज्ञानाच्या अधिप्रत्याखाली असतात. म्हणूनच मग आपण आपल्या समस्यांवर अगदी सहज उपाय सापडू लागतात. म्हणून प्रार्थनेच्या माध्यमातून आपण आपल्यातील देवत्वाला साद घालतो आणि हे मनपूर्वक करताना
आपण ईश्वरी ज्ञान, दैवी शक्ती आणि ईश्वराच्या अगाध ज्ञानाच्या सहाय्यानं आपल्या अडचणींवर तोडगा काढतो. हे करत असताना सर्वात महत्त्वाच्या अडचणींना प्राधान्य दिलं जातं. मनपूर्वक प्रार्थना केल्यास सर्व अडचणींचं उत्तर आपल्यातील ईश्वरी अंशाकडेच आहे आणि याची प्रचिती येते. आपण नक्कीच जेव्हा आपल्या आंतरिक ईश्वर अंशाकडेच आहे याची प्रचिती येते आणि आपण जेव्हा आंतरिक ध्वनी ऐकतो तेव्हा आपोआप सर्व कोडी सुटू लागतात. ईश्वराची प्रार्थना आणि तिचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही उपासना म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीला प्राधान्य देऊन तिच्यावर आपलं लक्ष केंद्रित करणं. सर्व गोष्टींच्या मुळाशी आपलं अंतर्मन असून तेच सर्व अडचणींवर मात करू शकतं. आत्मा निर्गुण निराकार तर असतोच, पण कालातरी तो असतो. म्हणून आपण ईश्वराबद्दल बाळगलेल्या बालिश कल्पनांना छेद दिला पाहिजे. ईश्वर अनादि अनंत असून आपला आत्मा म्हणजे ईश्वर हे लक्षात घेतलं पाहिजे. ईश्वर म्हणजे जीवन. आपल्याला जीवन दिसत नसलं तरी आपण जिवंत असल्याची जाणीव सतत होत असते. मग एखादा जीवनाची जाणीव झाली की ईश्वराचं अस्तित्व जाणवणार याची खात्री बाळगा. आपलं जीवन निर्मळ, उदात्त आणि परिपूर्ण असतं. केवळ आपल्या विचारांच्या स्पंदनातून चांगल्या वाईट घटना अनुभवास येतात. म्हणूनच वरवरच्या घटनांना आवाजावी महत्त्व देऊ नका. घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा. मग तुमच्या लक्षात येईल की साऱ्या घटनांच्या मुळाशी तुमचा अंतर्मनच आहे आणि आपल्या आत्म्याची जडणघडण आपल्या विचारांच्या दिशेवर अवलंबून असते आणि आपल्या विचारांमधून आणि संकल्पनांमधून साकारलेलं एकच सर्जनशील तत्व आहे. आणि यामुळेच आपले अनुभव, घटना आणि स्थित्यांतर आणि आपल्या प्रतिमेवर आणि आवडीनिवडींवर अवलंबून असतात. आज कुठल्याही साधनतेचा पाया आहे. म्हणून ईश्वराला तो आणि त्याला असं संबोधलं गेलं आहे. म्हणून तुम्ही नक्कीच ईश्वराला भरपूर काही प्रार्थना केली पाहिजे आणि भरपूर काही तुम्ही ईश्वराजवळ मागितलं पाहिजे. ती प्रार्थना तुमची नक्कीच फळाला येईल. कुठला पवित्रा घ्यावा हे जीवनविषयक तत्व कोणत्याही माणसाचं समर्थन करत नाही. आपण ईश्वरास लाच देऊन अथवा धमकावून आपलं काम करू शकत नाही. हा जो व्यक्तिनिरपेक्ष नियम आहे. ईश्वर प्राप्तीचा मार्ग विचार आणि मन आणि हृदय यातूनच जातो, शरीराच्या माध्यमातून नाही. आत्म्याला जेव्हा ईश्वराची एकरूप होण्याची आणि याचे गुण आपल्यातून सामावून घेण्याची आस लागते तेव्हा साधना फळास येते. अशा प्रकारे साधनेच्या माध्यमातून अनेक व्यक्ती ईश्वर भक्तीच्या आधारे देवत्वाची प्रचिती पाहतात. ही एक अत्यंत साधी आणि सोपी अशी साधनेची पद्धत आहे. विनम्र व्यक्ती आपल्या चांगल्या आचार विचारातून चांगल्या लहरी परावर्तित करत असतात आणि हीच तर खरी साधना नाही का? म्हणून तुमच्या मनापासून तुम्ही जी साधना करत असाल ती साधना तुमची असते आणि ती चांगल्या प्रकारे झाली पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे आणि ती तुम्ही करत असाल हे मी मान्य करू इच्छितो. म्हणून प्रार्थनेची तंत्र आहेत, प्रार्थनेच्या विचार पद्धती प्रचलित आहेत आणि या विचारात आपण प्रार्थनेच्या धार्मिक पद्धतीचा समावेश केलेला नाही. सामूहिक प्रार्थनेत धार्मिक विधींना अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु आपण दैनंदिन जीवनात वापरायच्या वैयक्तिक प्रार्थना पद्धतीचा विचार करणार आहोत. या वैयक्तिक प्रार्थनेद्वारे आपण इतरांमध्ये देखील मदत करू शकतो. प्रार्थनेद्वारे आपलं उद्दिष्ट साध्य करण्याविषयी आपण चिंतन करतोय. प्रार्थनेच्या पद्धती घटनासापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष असल्या तरी प्रार्थनेचे फायदे, उपचार आणि त्यामागील उद्देश मात्र प्रत्येकाच्या मनात स्पष्ट असतं आणि गरजेचं असतं. म्हणून मानसशास्त्रज्ञांचं चित्र तंत्र आहे आणि व्हिज्युअलायझेशन तुम्ही केलंच पाहिजे. एखादा विचार प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला हव्या असणाऱ्या भरपूर काही परिस्थितीचं कल्पनाचित्र रंगवणं. आपल्या मनचक्षूंनी ते चित्र इतक्या स्पष्टपणे पाहायला हवं जणू ते खरोखरच नक्कीच साकार झालंय. आणि म्हणून जर आपण आपल्या मानसिक प्रतिमेशी प्रामाणिकपणे असलो तर मग आपण आपल्या कल्पना आणि आपले विचार वास्तवात उतरायला नक्कीच वेळ लागणार नाही. ही विचार पद्धती अतिशय परिणामकारक ठरते. यातूनच मग प्रार्थनेचे प्रकार, कार्यपद्धती, वस्तुस्थिती आणि अनुभव स्पष्ट होतात. आता हेच बघा, वास्तुशास्त्रज्ञ आपल्या मनात कुठल्या प्रकारची वास्तू बांधायची हे नीट ठरवतो आणि त्याच्या मनात एक ढोबळा आराखडा तयार असतो आणि ती इमारत सुंदर असेल की ओबडधोबड, गगनचुंबणी असेल की लहान, हे आराखड्यावरून ठरतं. आणि म्हणून त्यांच्या मनात साकारलेली वास्तू प्रथम कागदावर उमटते आणि मग ती कंत्राटदार आणि कामगारांमार्फत पूर्णत्वास नेली जाते आणि अगदी वास्तू विशारदानं मनात योजली असेल त्याप्रमाणे नक्कीच होते. म्हणून श्रोत्यांसाठी मानसचित्र तंत्राचा प्रकार आहे आणि तो वापर तुम्ही केलाच पाहिजे. आता दर रविवारी माझ्या व्याख्यानभूमी म्हणून असं लेखक म्हणत आहेत, मी मानसशास्त्रज्ञ आणि मानसचित्र हे तंत्राचा वापर करतो. बोलायला उभा राहण्यासाठी मी माझं मन एकाग्र करतो
आणि माझ्या अंतर्मनात माझे सारे विचार एकवटून घेतो. त्यानंतर मी सारं सभागृह डोळ्यासमोर आणतो आणि सर्व श्रोते माझ्या मनचक्षूंसमोर येतात. मग मला हे आत्मज्ञानाने प्रभावित झालेले दिसतात. तेजस्वी, आनंदी आणि मुक्त असे श्रोते माझ्यासमोर बसले आहेत अशी मनोधारणा आम्ही करून घेतो. मनात ही कल्पना करतो की माझ्या समोरचा जनसमुदाय म्हणतोय की आम्ही व्याधीमुक्त झालोय. खूप प्रसन्न वाटतंय. आमच्या साऱ्या चिंता क्षणार्धात नाहीसे झाल्या आहेत आणि आमच्याच परिवर्तन झालंय. हे सारे विचार मी जवळजवळ 10 मिनिटं मनात घोळवत राहतो. इथे जमलेल्या साऱ्या माणसांमध्ये ईश्वरीय अंश आहे आणि त्यांच्या मनात प्रेम एकवटलं असल्यामुळे श्रोते निर्मळ आणि परिपूर्ण आहेत. या विचारांचा पराभवविधी आणि होऊन श्रोत्यांच्या ईश्वर स्तुतीचे आवाज माझ्या कानात घुमायला लागले की माझी एकाग्रता पूर्णत्वाला जाते आणि दर रविवारी कोणतरी मला थांबून सांगते की त्यांची प्रार्थना सफल झाली आहे आणि त्यांना भरपूर काही गोष्टी या प्रत्यक्षात मिळाल्या आहेत. म्हणून मानसिक चलचित्र पद्धती आहे. एक चित्र हजारो शब्दांचे काम करू शकते अशी एक चीनी म्हण आहे. आणि अमेरिकन मानसशास्त्रज्ञ मी विल्यमसन जेम्स यांच्या मते नक्कीच आपल्या मनातील कुठलीही इच्छा दृढ निश्चितेच्या बळावर वास्तवात आणता येते. आपणात जसे आहोत तसे आणि आपल्याला जसं व्हायचंय त्याप्रमाणे आपले विचार असले पाहिजेत. आणि काही वर्षापूर्वी नक्कीच मध्य अमेरिकेतील काही राज्यांमध्ये व्याख्यान देत ते लेखक फिरत होते आणि त्यावेळी त्यांना थोडं स्थैर्य हवं होतं. म्हणून एका निवांत संध्याकाळी ते वॉशिंग्टन मधील स्पोकनेच्या विश्रांतीगृहात खोलीमध्ये पडले होते आणि तिथे त्यांनी एकाग्र चित्त करून काही प्रार्थना केल्या आणि त्या प्रार्थना नक्कीच त्यांना फळ मिळालं आणि त्या प्रार्थना भरपूर काही फळाला आल्या. म्हणून तुम्ही प्रार्थना जेव्हा करता तेव्हाच तुम्ही त्या प्रार्थनांचा उपयोग नक्कीच केला पाहिजे. त्या प्रार्थना तुमच्या नक्कीच फळाला लागतील आणि त्या तुम्हाला भरपूर काही शिकवूनही जातील, हे लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, अर्ध निद्रावस्थेत असताना आपलं मन हे अतिशय शांत आणि संवेदनक्षम असतं. ही अवस्था मनाला थोडी विश्रांती देते आणि गाढ झोप येण्याआधी पूर्ण जागृती अवस्थेपूर्वी आपलं अंतर्मन खूप कार्यक्षम असतं. त्यामुळे या अवस्थेत नकारात्मक विचारांना मनात थाराच मिळत नाही आणि मग सहजच सकारात्मक विचार मन व्यापून टाकतात. म्हणून निद्रा तंत्रामुळे मिळणारे फायदे आहेत. अगदी आरामात बसा आणि अर्धवट निद्रावस्थेत जाण्याचा प्रयत्न करा. मी या चुकीच्या सवयीतून आता मुक्त आहे, मला संयम आणि मनशांती लाभत आहे असं मनातल्या मनात घोळवत राहा. रोज सकाळ संध्याकाळी हे वाक्य मनातल्या मनात सुमारे 5-10 मिनिटं म्हणा आणि जसजशी तुमची या वाक्यांची पुनरावृत्ती वाढेल तसतसं तुमचे मानसिक सामर्थ्य वाढेल. आणि या वाक्यांची पुनरावृत्ती करताना जर ही वाक्य मोठ्याने म्हटली तर अंतर्मनाला सकारात्मक होण्यास अजून मदत होईल. म्हणून निद्रा आणि समस्याचं निराकरण तुम्ही नक्कीच करू शकता. एका माणसानं त्यांच्या मुलाखतीत विचारलं की त्याला त्याच्या वडिलांचं मृत्यूपत्र शोधायचं आहे. त्याच्या माहितीप्रमाणे वडिलांनी मृत्यूपत्र केलंच नव्हतं, परंतु त्यांच्या बहिणीचं म्हणणं होतं की तिला तिच्या वडिलांनी मृत्यूपत्र हे केल्याचं सांगितलं होतं. त्यानं शक्य त्या सर्व ठिकाणी शोधलं परंतु ते काही मिळालं नाही. मी त्याला अंतर्मनाला साथ घालण्यास सांगितलं. त्यानं स्वतःशी संवाद साधला आणि ठरवलं की आता त्यांच्या समस्येचं उत्तर त्याला त्याच्या अंतर्मनच देईल. आणि त्याचप्रमाणे त्यानं आपल्या प्रार्थनेसाठी उत्तर असा सांकेतिक शब्द ठरवला. रोज रात्री झोपताना तो उत्तर हा शब्द मनात घोळवायचा. आणि काही दिवसांनी चमत्कार घडला आणि त्याला एका बँकेचं नाव आणि पत्ता स्वप्नात दिसला. त्यानं त्याच बँकेत त्याच्या वडिलांचे लॉकर होते. तेव्हा जो लॉकर उघडला तेव्हा त्यात मृत्यूपत्र सापडलं. म्हणून हे तंत्र तुम्ही नक्कीच यूज करू शकता आणि तंत्र तुम्ही वापरलं की तुम्हाला भरपूर काही गोष्टी ह्या भरपूर काही वेळाने आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या मनातून निघून जातील आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल. म्हणून प्रार्थना करताना मनातल्या इच्छा फलद्रूप झाल्या आहेत अशी समजूत करून घ्या. त्या फलद्रूप होणारच. आणि डॉक्टर मर्फी नेहमी सांगतात की आपल्या इच्छा खरं तर कधीच फलद्रूप झालेल्या असतात. आपल्याला त्यांची अनुभूती फक्त नंतर येते. आणि जर तुमच्या मनातल्या विचारांना आणि कल्पनांना दृढ विश्वासाचं बळ लाभलं तर ते तंत्र यशस्वी होऊ शकेल. आपल्या मनातील दृढ विश्वास आपल्या अंतर्मनात झिरपतो आणि त्यातून आपल्या इच्छा सर्व पूर्ण झाल्याची अनुभूती मिळते. प्रार्थनेच्या या तंत्रामुळे कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना जागाच उरत नाही, कारण आपण गृहीतच धरले की आपली इच्छा केव्हाच पूर्ण झाली आहे आणि आता फक्त अनुभूतीचा आनंद घ्यायचा आहे. हा आनंद मिळवणारच आहे आणि हे माहिती आहे, मग कशाला काळजी करायची. आपल्या मनात एकदा का या विचारांचं बीज रुजलं की मग फळ हे मिळणारच, हे लक्षात घ्या. आणि ते फळ तुम्हाला मिळूनच राहील. म्हणून एक गोष्ट आहे ती तुम्हाला ऐकवतो. तिची अंगठी हरवली आणि मग ते त्याला कसं मिळवलं हे तुम्ही शोधून घ्या. आणि घोड्यावरून ते नक्कीच ती घोड्यावरून रोप मारताना असता बहुधा अंगठी घाड झाली असावी.
मी सांगितल्याप्रमाणे तिच्या मनातल्या मनात प्रार्थना केली. माझी अंगठी कुठे आहे ते त्या परमेश्वराला माहिती आहे. खरं तर माझं काहीतरी हरवलं आहे, परंतु माझ्या मनाला तसं वाटतंय इतकंच, आणि तो ईश्वरच मला अंगठीची जागा दाखवत आहे. खरं तर ती अंगठी माझ्या बोटातच आहे, मला तिचा स्पर्श जाणवतोय. हे माझं आहे, ते मध्ये कधीच माझ्याकडून हिरावून घेतलं जाणार नाही. माझ्या मनातले विचार सच्चे आहेत, त्यामुळे ते वास्तवात येणारच आणि ते मला मिळणारच. आणि तिने सारे विचार काही काळ आपल्या मनात घोळवले आणि घोड्यावर स्वार होऊन ती अंगठी शोधायला बाहेर पडली. जा घोडा बरोबर अंगठी जिथं पडली होती तिथे जाऊन थांबला. आणि आपल्या अंतर्मनाचा थांग नेहमीच लागतो असं नाही. या घटनेमुळे तुम्हाला दृढ विश्वासाचं महत्त्व पटलंच असेल, आणि जर विश्वास असेल तर फळ हे नक्कीच मिळणार आहे आणि ते तुम्हाला मिळूनच राहील. म्हणून इच्छा पूर्ण का होत नाही हे लक्षात घ्या. विकासाच्या नियमावर जर दृढ विश्वास नसेल तर मात्र इच्छित फळ मिळण्यात अडथळे निर्माण होतात. आपण जमिनीत बी पेरलं तर ते उगवतच, हवा तसा परिणाम न मिळण्याचं कारण हे आहे की आपण विश्वासाच्या नियमावर विश्वास ठेवत नाही. आणि जर आपण आशा सोडून दिली आणि चिंता काळजी करू लागलो तर मन तणावग्रस्त होतं, आणि यामुळे खरं तर आपण मनात पेरलेल्या विचारांची सत्यात अंकुरण्याची शक्तीच नाकारत होत असतो. आणि म्हणून आपल्या शंका भीती ही आपल्या इच्छेच्या विरोधात उभा राहिलेला विचार आहे. आणि जर आपण हा विचार पक्का केला तर तो पहिल्या इच्छेला शक्तिहीन करतो, आणि यामुळे त्या इच्छेचं पूर्णपणे विघटन होतं. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींच्या विरुद्ध काम करणाऱ्या नकारात्मक विचार, भीती, शंका यांना मनातून काढून टाकले पाहिजे. आणि अनेक धार्मिक ग्रंथांमधून ईश्वरावर व सकारात्मक विचारांवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवून जीवन सुखकर कसं करता येईल आणि येतं याविषयीची विवेचनं बघायला मिळतात. त्यानुसार आपण प्रथम आपली इच्छा पूर्ण झाल्याचा आणि आनंद झाल्याचा मानसिक अनुभव घेतल्यावरच नक्कीच आपली इच्छा प्रत्यक्षात उतरेल आणि ती तुम्हाला नक्कीच समजून जाईल. म्हणून कृतज्ञता व्यक्त सर्वनाचं तंत्र आहे, ते तुम्ही वापरलं पाहिजे. ईश्वराची स्तुती करून आणि आभार मानून मग आपली विनंती ईश्वरापर्यंत पोहोचवायची. आणि संकल्पना सर्वश्रुत आहेत अशी प्रार्थना केल्याने अनेकदा अलौकिक प्रचिती येते आणि वैश्विक सर्जनशीलतेला घातलेली नतमस्तक हृदयाची साध नक्कीच परिणामकारक असते. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रियेची जोड मिळते, तसेच मनापासून केलेल्या प्रत्येक प्रार्थनेला सकारात्मक प्रत्युत्तर नक्की मिळणार. वडील मुलाला त्याच्या पदवीदान सोहळ्यावेळी मोटार भेट देण्याचं आश्वासन देतात, आणि मुलाला अजून गाडी मिळाली नसली तरी त्याला मनातून खूप आनंद झालेला दिसतो आणि त्याला वडिलाबाबत कृतज्ञता वाटू लागते. कारण त्याला माहिती असतं की एकदा वडिलांनी कुठलंही वचन दिलं की ते पूर्ण होणारच. त्यामुळे जरी अजून गाडी मिळायची असली तरी त्यानं ती मनातल्या मनात स्वीकारली देखील आहे. आणि अगदी आदरपूर्वक नतमस्तक होऊन, मग समजा तुम्ही दुकानात कपडे घेण्यासाठी गेलात आणि तुम्हाला हवे त्या प्रकारचे कपडे त्या दुकानात उपलब्ध नसतील, तर तुम्ही दुकानदाराला पैसे देता आणि हवे तसे पैसे कपडे देण्यास सांगता. आणि तुमचा त्या दुकानदारावरचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे म्हणून तुम्ही त्याला बिनधास्त की आगाऊ पैसे देऊन आलात. एका साध्या दुकानदारावर तुमचा एवढा विश्वास बसतो तर ते वैश्विक शक्तीवर, ईश्वरावर तुमचा किती जास्त विश्वास असला पाहिजे हे तुम्ही ठरवून घ्या. आणि एकदा काय त्या आनंदी अनंत ईश्वरावर आणि त्या सर्जनशील अविचल तत्वावर भविपूर्ण आणि भक्तिपूर्ण विश्वास जर ठेवून बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव येतील आणि ती अनुभूती तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करेल. म्हणून या तंत्रमागची कारणी असा आहे आणि ती तुम्ही समजून घेतली पाहिजे. भौतिक जगाची निर्मिती ईश्वरानं केली आहे आणि आपल्या विचारांच्या सहाय्यानं आपण सर्जनशीलतेचा चालना देऊ शकतो. कळत न कळत ही सर्जनशीलता आपल्या अंतर्मनात जोपासली जाते. कधी कधी आपल्याला या गोष्टीची जाणीव देखील होत नाही, परंतु आपल्या मनात होणाऱ्या कल्पने विलासाच्या आणि मानसिक चित्रीकरणाच्या माध्यमातून हे घडतं असतं आणि यात तीळ मात्र शंका नाही. आपण स्वतःवर घातलेल्या बंधनामधून आणि मानसिक दुर्बलतेतूनच आपल्या साऱ्या समस्या निर्माण होतात. म्हणून आपण ही सारी बंधनं तोडून टाकली पाहिजेत. आणि सकारात्मक विचार जेव्हा आपल्या मनाचा ताबा घेतात आणि आपण जेव्हा आपली वैचारिक बैठक बदलतो, तेव्हा कल्पना विश्वातल्या घटना आपल्याला सत्यात उतरवण्याचा भास होऊ लागतो. आणि आपण जेव्हा आपल्या विचारांची मांडणी बदलून आपल्या कल्पना विश्वाला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मनातील आशीर्वाद, वास्तववाद या संबंधित द्वंद्व संपूर्ण ते एकरूप होतात. मग आपल्या अंतर्मनातील विचार प्रकट विचारांवर आरूढ होतात. आणि एकदा हे झालं की मग आपलं जीवन बदलायला असा किती वेळ लागणार आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सकारात्मक पद्धत आहे. सकारात्मक विचारसरणी फक्त अंशज्ञतेवर अवलंबून असते. समजा एका मुलाला 3+3 म्हणजे किती असं विचारलं तर तो कदाचित 7 उत्तर देईल, पण मग त्याचे शिक्षक त्याला 3+3 म्हणजे 6 हे उत्तर कसं आलं हे उदाहरणासह समजून सांगतील. त्यांनी केलेल्या विवेचनाच्या आधारावर
मग तो मुलगा सहाय्य उत्तर मान्य करेल. याच पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीविषयीची माहिती सत्यतेचा कसोटीवर पडताळून पाहिली पाहिजे. परंतु या सकारात्मक पद्धतीचे सामर्थ्य तिचा वापर करणाऱ्या व्यक्तींची श्रद्धा आणि आकलन शक्ती यावर अवलंबून असते, हे लक्षात घ्या. आणि ते तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि ती पद्धती तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे. आणि परमत्व पद्धती आहे आणि ती तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे. आणि त्यातून तुम्ही भरपूर काही शिकू शकता आणि ते तुम्हाला पुढच्या तुमच्या जीवनामध्ये नक्कीच कार्यरत होऊ शकता आणि ते तुम्हाला कामासाठी येऊही शकतं. म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागे नक्कीच असले पाहिजे. आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्य उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज असते आणि ते प्रयत्न तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश तुम्हाला संपूर्ण आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.